नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करू. तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता. घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही तुम्ही घेऊ शकता. मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे. 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ. पहा, अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे. असं मस्त स्मूथ झालेलं आहे. आता हे ओपन करून दाखवते. पहा, थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे. ह्या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते. यामध्ये रवा आहे, रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटासाठी राहू देऊ असंच. आता 5 मिनिटं होत आहेत तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ. अशा प्रकारे 5 मिनिटं झालेले आहे. मिश्रणावरचं झाकण काढून घेते. पहा, थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे. या प्रकारे रवा फुलून आलेला आहे. तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी, 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता. पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे. मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही. थोडंसं मिक्स करून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याच्या चमचाने अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे. त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो. सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे. तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे. तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या. मिक्स करून घेतलेला आहे. आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा 1 इनोचे साचेट टाकायचे आहे. इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे. किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही. आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे. खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता. आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे. सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ. 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर झाकण काढून घेते. मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे. शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची. अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे. जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली. सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे. मीडियम चवीच्या मिरच्या आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहे. लहान साईजची वाटी आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे आणि 1 चमचा दही टाकायची आहे. म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल. सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे. पहा, ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता. अशी छान लागते. पहा, अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे. तोपर्यंत नाश्ता सुद्धा थंड झालेला आहे. तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे. गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कट सुद्धा करायचं नाही. तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते. तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता.
तर मैत्रिणींनो, खरं सांगते, ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून दाखवते. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टमाटर सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पहा, अगदी ब्रेड सारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो. लगेचच दाबला जात आहे. मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे. इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते. पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो. पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे. आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू. त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे. या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे. असा पसरट गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे. पहा, असे पलटून घेऊ. असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही. चवीला अप्रतिम अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे. शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही. फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो. पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे. जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते. कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. पहा, हे काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात. पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो. थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते. सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे दिसत आहे. मस्तच ना. पहा, किती सॉफ्ट आहे हा नाश्ता. तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा. अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो. पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे. पहा, आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही. गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो. म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही. तोडूनही दाखवते. बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा. अतिशय चवीला मस्त अशी आहे. तर मंडळी आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा मी बारीक घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे. पाव वाटी दही घेतलेला आहे. आता भाज्या घ्यायच्या आहे. भाज्यांमध्ये पाहू, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक शिमला मिरची मोठ्या साईजची होती तर अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. गाजर घेतलेला आहे किसून अशा प्रकारे साधारण पाव वाटी. त्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटर सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरून आणि चवीनुसार म्हणजेच 2 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे. तर ह्या वाटीमध्ये अगदी पाव चमचा म्हणजे चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. अगदी थोडंसं आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. यातली एखाद भाजी नसेल तर स्किप करू शकतात किंवा आणखी पत्ता गोबी किंवा कांद्याची पात ॲडिशनल भाज्या तुम्हाला घालायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात. पुढच्या कृतीकडे सुरुवात करूया. एखादी बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये घेतलेला रवा टाकलेला आहे. दही टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता हा जो रवा आहे या दह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण दही ह्या रव्याला असं मस्त हे लागायला हवं. ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. वाटीला दही चिटकलेलं आहे. थोडं सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे. कितपत पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पाणी टाकत घ्यायचं आहे आणि असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी त्यामध्ये थोडं पाणी घालते
अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं ना तर हे व्यवस्थित असं मिक्स होते. यामध्ये गोठड्या सुद्धा होत नाही. एकदम स्मूथ असं झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही इतपत हे पातळसर झालेलं आहे. तर मंडळी, आता ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहे. भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे एखाद भाजी नसेल तर नका घालू किंवा आणखी ॲडिशनल भाज्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात. घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे. त्यानंतर मिक्स करून घेऊ. मिक्स करून झालेला आहे, पण हे जे बॅटर आहे ना थोडंसं घट्टसर वाटत आहे, म्हणून पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. ह्या प्रकारे मिक्स करून घेते. खूप असं आपल्याला हे पातळसर सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा राहू द्यायचं नाही. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी राहू द्यायचं आहे. वेळ नसेल तर 5 मिनिटं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. आता साधारण 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण पाहत आहोत मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये खाण्याचा जो बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे, जास्तही नाही. पाहू शकता या ठिकाणी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला, त्यातला अर्धा टाकला आणि अर्धा राहू दिलेला आहे. जास्तही सोड्याचा आपल्याला वापर करायचा नाही. सोडा किंवा इनो सॅचेट्सही तुम्ही वापरू शकता. सोडा घातल्यानंतर मिक्स करून घेते. अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे. आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे. गॅस चालू करते. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हा उत्तप्पा आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारचा पॅन किंवा तवाही तुम्ही घेऊ शकतात. त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल घातलं. तेल पूर्णपणे पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर हा जो तवा आहे गरम होऊ द्यायचा आहे. आता हे असं पडीवर मिश्रण घेतलं, थोडंसं वरती घेतलेलं आहे. ज्या साईजचं आपल्याला करायचं आहे त्यानुसार मिश्रण टाकायचं आहे. थोडंसं लहान किंवा मोठा करायचं असेल तर एक पडीच्या वरती थोडंसं हे बॅटर घ्या. लहान करायचं असेल तर एक पडीचा घ्या. जास्तही पातळसर आपल्याला पसरवायचं नाही, तर असं थोडंसं जाड हे पसरून घेतलेलं आहे. झाकण ठेवू आणि 2 मिनिटं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे, कमी गॅसवरती शेकू द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. असा फुलून आलेला आहे. त्यानंतर रंगही बदललेला आहे. पलटून घेतलेला आहे. खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी ही शेकली गेलेली आहे. आता हा उत्तप्पा मस्त क्रिस्पी व्हावा त्यासाठी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा तेल टाकलं. अगदी थोडंच टाकायचं आहे. सगळ्या बाजूंनी असं पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 1.5 ते 2 मिनिटांसाठी पुन्हा गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच शेकून घ्यायचा आहे. मस्त असा उत्तप्पा हा फुलून आलेला आहे. छान असं आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पहिला उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आणखी दुसरा सुद्धा उत्तप्पा मी तुम्हाला बनवून दाखवते. थोडंसं तेल टाकलं, पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅटर टाकायचं आहे. जर का थोडासा लहान करायचा असेल तर एक पडी मिश्रण घ्या आणि एक पडीच मिश्रण असं थोडंसं पसरून घ्या या प्रकारे. तर या ठिकाणी आपण 1 वाटी रवा वापरलेला होता म्हणून साधारण 1 वाटी या ठिकाणी आपल्याला पाणी लागत असतं. झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं शेकू दिलेलं आहे. मस्त फुलून आलेला आहे आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच. पुन्हा पलटून घ्यायचं आहे. रंगही किती छान दिसत आहे. तर आता जर का तुम्हाला जास्त तेला तुपाचे हे उत्तप्पे नकोय तर न घालता सुद्धा तुम्ही हे उत्तप्पे करू शकतात किंवा अगदी थोडंसं लावू शकता. आणि अशाच प्रकारे संपूर्ण पिठाचे म्हणजे संपूर्ण हे मिश्रणाचे उत्तप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. दुसरा सुद्धा उत्तप्पा आपला मस्त असा झालेला आहे. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे किंवा मुलांच्याही टिफिनमध्ये अशा पद्धतीचे उत्तप्पे बनवून आपण देऊ शकतो. छोट्या मोठ्या भुकेसाठी अतिशय फास्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सॉफ्ट आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहे आणि भरपूर पौष्टिक असे. मग तुम्ही सुद्धा करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मस्त सॉफ्ट आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तर हे जे उत्तप्पे आहे टोमॅटो सॉस सोबत किंवा चटणी सोबत, लोण्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात किंवा असे नुसते सुद्धा खायला छान लागतात. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाड किंवा बारीक. ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी मी दही घेते. दही हे आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात, पण गव्हाचं पीठ न घेता मैद्याचा वापर केला तर डोसा अगदी छान येतो. ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे. तर एकदम पाणी न घालता अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला लावून फिरवून घेतलेलं आहे.
असं स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर एखादी बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेऊ ह्या प्रकारे. त्यानंतर एक वाटी बटाट्याचे काप घ्यायचे आहे. म्हणजेच एक मीडियम साईजचा बटाटा घेतला. बटाट्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. जेवढा आपण रवा घेतलेला आहे ना तेवढाच आपल्याला बटाट्याचे काप घ्यायचे आहे. घेतलेले बटाट्याचे तुकडे जे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे. त्यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजेच मी या ठिकाणी 1 हिरव्या मिरचीचा वापर करते आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला. त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. मिरची आणि आलं घातलेले आहे. यामध्ये पाणी न घालता असंच हे मिक्सरला लावून बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मिरची आणि आल्याची चव डोशामध्ये एकदम छान अशी येते. त्यानंतर अशाच प्रकारची प्युरी हे जर का आपण मिश्रणामध्ये घातली तर यामध्ये काही बटाट्याचे कण असतात. त्यामुळे डोसा बनवताना तो डोसा तुटू शकतो. म्हणून काय करायचं, एखादी गाळणी घ्यायची आहे अशा प्रकारची आणि त्या गाळणीने ही जी प्युरी आहे ती गाळून घ्यायची आहे. म्हणजे काही कण अशा प्रकारचे जे राहतात ना ते संपूर्ण निघतात. त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाणी पाहू शकतात या ठिकाणी अर्धी वाटी आपण पाणी आधी वापरलेलं आहे आणि उरलेले जे अर्धी वाटी पाणी आहे ते आता यावेळेस आपल्याला घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि ते पाणी सुद्धा अशा प्रकारे या गाळणीमध्ये घातलं तर मिक्सरचं भांडं सुद्धा क्लीन होते आणि ही प्युरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी गाळता येते. अशा प्रकारचे हे काही कण राहिलेले आहे बटाट्याचे, म्हणून हे शक्यतो गाळूनच घ्या. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मिक्स करत असतानाच यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालते. तर या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकतात. जेवढा रवा तेवढं पाणी त्यापेक्षा थोडंसं राहिलेलं आहे. म्हणजे साधारण पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटापर्यंत तरी हे झाकून आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. पर्यंत मस्त डोशासोबत लागणारी चटणी आपण करून घेऊया. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घ्यायची आहे. पाव वाटी फुटाण्याची डाळ, ओलं खोबरं घेऊ शकतात किंवा सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकतात. आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर 1 लसूणची पाकळी घेतलेली आहे. मोठी आहे म्हणून 1 घेतलेली आहे. 2-3ही तुम्ही घेऊ शकतात. आणि थोडीशी फ्रेश स्वच्छ धुवून कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटली जाईल एवढं पाणी घालायचं आहे. अगदी थोडं मिक्सरला लावून वाटून घेऊ. आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली आहे. त्यानंतर एखादी बाउलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे. चटणीला तडका द्यायचा आहे. म्हणून तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हा जो तडका आहे तो चटणीवरती आपल्याला सोडायचा आहे. ह्या प्रकारे तडका चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ. अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे. ह्या प्रकारे आता साधारण 8 ते 10 मिनिटं झालेले आहे. मिश्रण पाहून घेऊया. रवा यामधला फुललेला आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे. डोसा करूया. तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे. तवा तापत आहे तोपर्यंत यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा. आणि हे जे मिश्रण आहे असं छान फेटून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे फेटत असताना मात्र एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे. थोडासा पाव चमचा यामध्ये सोडा घातला का मिश्रण असं छान फुलून येते. आपण ही कोणतीही आंबून रेसिपी करत नाही, तर अगदी इन्स्टंट झटपट होणारा हा डोसा आहे, म्हणून पाव चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे. आता डोशाचे बॅटर सुद्धा तुम्हाला दाखवते. इतपतच पातळसर असायला हवं. तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे. त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशचा वापर करा. नसेल तर कांदा घ्यायचा आहे छोटासा आणि तो चिरून अशा प्रकारे सुरीला टोचून घ्यायचा आहे. कांद्याने तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे. अगदी थोडंसंच तेल हे लावून घेतलेलं आहे ह्या प्रकारे. आणि मस्त असा कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. अगदी थोडंसं पाणी शिंतळायचं आहे आणि एखादी कॉटनच्या रुमालाने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचं आहे. आता डोसा करू.
डोसा करत असताना हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे हलवूनच घ्यायचं आहे आणि मगच चमच्यामध्ये भरून तव्यावरती पसरवायचं आहे। गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे। कमी गॅसवरती डोसा हा पसरून घेते। तापल्यानंतर मीडियम होता आणि डोसा टाकत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे। अशा प्रकारे एकसारखा अगदी अलगद हाताने हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। गॅसची आस मोठी करायची नाही, नाहीतर डोसा हा जास्त लाल होतो। यामध्ये आपण बटाटाही टाकलेला आहे म्हणून तो सुद्धा छान शिजावा म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे तेल वरतून लावून घ्यायचं आहे। कांद्याने पूर्ण तेल हे लावून घेते। मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपल्याला शेकू द्यायचा आहे। तवा हा मोठा आहे, डोसा सुद्धा मोठा आहे। सर्व बाजूंनी एकसारखा छान शेकावा त्यासाठी हा जो तवा आहे आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा असा डोसा हा शेकला जातो। जर का नाही फिरवला तो आतमध्येच लालसर होतो आणि आजूबाजूला डोसा हा पांढरा राहतो, तो व्यवस्थित होत नाही। डोसा हा झालेला आहे, वरतून सुद्धा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे आणि डोसा हा पूर्णपणे शेकून झाला का कडा त्याच्या लगेच सुटतात, तुम्ही पाहू शकतात। या प्रकारे डोसा हा शेकला गेलेला आहे पण जास्त ब्राऊन झालेला नाही। आणखीन जर का आपल्याला हा ब्राऊन करायचा झाला तर अशा प्रकारे काही सेकंदपर्यंत पुन्हा शेकून घ्यायचा आहे तवा फिरून। तुम्ही पाहू शकतात काय मस्त अशी जाडी दिसत आहे डोशाला। थोडंसं शेकून घेते, त्यानंतरच मग डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता पाहू डोसा, आता मस्त अगदी परफेक्ट रंग आलेला आहे। त्यानंतर डोसा हा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। तर मंडळी अगदी झटपट आणि चविष्ट असे 10 ते 15 मिनिटांमध्ये हे डोसे आपण बनवून घेऊ शकतो। बनवायला किती सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे। जर का तुम्ही पूर्ण रेसिपी फॉलो करून अशा प्रकारचे डोसे केले तर अगदी परफेक्ट येतील आणि एकदम कुरकुरीत हे डोसे होत असतात। अशाच प्रकारचे आणखीनही मी काही तुम्हाला डोसे बनवून दाखवते, म्हणजे एक नाही तर सगळे डोसे असे मस्त येतात याची तुम्हाला नक्कीच खात्री होईल। दुसरा डोसा बनवत असताना तव्याला तेल सुद्धा लावलेलं नाही किंवा पाणी सुद्धा शिंतडलेलं नाही। गॅसची फ्लेम मोठी होती, कडकडीत तवा तापून घेतला, त्यानंतर मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती मीडियम ते कमी गॅसवरतीच हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच आपल्याला थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि अशा प्रकारे तेल हे लावून घ्यायचं आहे। कितीही मोठे डोसे करा अगदी छान असे एकसारखे होतात, कुठेही तुटत नाही किंवा चमच्याला हे डोसे चिटकत नाही। असं थोडंसं तेल सोडल्यामुळे डोशाला छान कुरकुरीतपणा येतो आणि रंगही छान येतो।